नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। यावेळी ओवळा माजीवाडा मतदारसंघ व ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला। तसेच चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर व प्रशासकीय इमारत, स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत, शिवाई नगर, विस्थापितांचे पुनर्वसन समतानगर यांचे लोकार्पण करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्याला खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते। स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत, शिवाई नगर याचे भूमिपूजन केलंय आणि आता आणखी नागला बंदर वॉटरफ्रंट आहे। समतानगर विस्थापितांना आपण मोफत घरं देण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी केला आहे। या सर्व कार्यक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे जिम्नॅस्टिकची मुलं जी आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। मी मनापासून शुभेच्छा देतो। मला आठवतंय पूजा सुर्वे आणि त्याची बहीण मानसी हे मला भेटले होते तिकडे आपल्या कार्यक्रमात स्टेडियममध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी याची मागणी केली आणि आपण हे पण मला वाटतं प्रतापजी कन्स्ट्रक्शन याच्यातून बांधलं TVR-मधून। आणि आज मी पाहतोय खऱ्या अर्थाने ही आपली मुलं ठाण्यातली आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळत आहेत, खेलो इंडियामध्ये खेळत आहेत। आज खेलो इंडियामध्ये 5 गोल्ड मेडल मिळाले आणि दुसरी नॅशनल गेममध्ये पण आपल्याला मेडल मिळालेली आहे। आणि त्यामुळे अतिशय उत्तम खेळाडू या ठिकाणी आपले जिम्नॅस्टिकमध्ये तयार होत आहेत। हा ठाण्याचा अभिमान आहे, ठाण्याचा स्वाभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावं असं या मुलांचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांनी आपल्या ठाण्याचं नाव उंचावलंय, या सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा देतो। त्या मुलीचं काय नाव जे मेडल मिळालं ते संयुक्त काळे आणि त्यांची टीम, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। या खेळाला आणखी आपल्याला प्रोत्साहन कसं देता येईल हे आपण देऊया। आयुक्त महोदय इकडं आहे, तिथं आपल्याला यांची मागणी आहे एअर कंडिशन करावं म्हणून। तर हा मग तुम्ही बघून घ्या त्यांना, म्हणजे पूजाला विचारून घ्या। पूजाला तुम्हाला माहित आहे ना काय करायचं ते बघा, त्याला काही निधी लागला तर मी देतो, काय प्रॉब्लेम नाही आहे। आणि तसा निधी भरपूर इकडे आणलेला आहे प्रताप सरनाईकांनी, आणि त्याला थोडा आणखी देऊ, काय प्रॉब्लेम नाही आहे। पण ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी आयोजित मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमादरम्यान मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांनी देखील महिलांसोबत नाचण्याचा आनंद लुटला। आयला बाई महाराष्ट्र
ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत वृंदावनच्या राजाचे मोठ्या थाटात आगमन झाले। तब्बल 15 फूट उंच अशा या बाप्पाचे भव्य रूपाचे पहिले दर्शन डोळ्यात साठवून घेण्यासाठी बाप्पाच्या भक्तांनी अलोट गर्दी केली होती। बाप्पाच्या आगमनाची सलामी देण्यासाठी मुंबईचे सुप्रसिद्ध ढोल ताशा पथक यावेळी आपल्या शेकडो वादकांसह उपस्थित होते। वृंदावन सोसायटीच्या गणेशोत्सवाचे यावर्षीची विशेष बाब म्हणजे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रामुख्याने तरुण मंडळी असून या स्वागत यात्रेमध्ये तरुणींचा देखील मोठा सहभाग बघायला मिळत होता। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी मुकुंदराज देव। मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे। गर्व नाही आहे, पण अभिमान नक्कीच आहे। कारण माझा जन्म ठाण्याचा, माझं शिक्षण ठाण्यातलं, माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये, माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं। ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे। ठाण्यात भरभरून तलाव आहेत, भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे। आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येतं आहे। ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत तर शास्त्रज्ञ, लेखक, नाट्य कलाकार, अभिनेते या सगळ्यांची मांदियाळी आहे आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत। ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना, आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा। नमस्कार।
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.